अलंकारांची सविस्तर मराठी व्याकरणातील सर्व प्रमुख अलंकारांची सविस्तर माहिती व उदाहरणे दिली आहेत. अलंकार व्याख्या. भाषेतील शब्दरचना, भाव आणि विचार सौंदर्यपूर्ण व आकर्षक पद्धतीने व्यक्त होतात तेव्हा तेथे अलंकार येतो. वाणीला शोभा आणणारा अलंकार असेही म्हणतात. अलंकारांचे दोन मुख्य प्रकार. एक शब्दालंकार. शब्दांच्या रचनेतून निर्माण होणारे सौंदर्य. ध्वनी, पुरुक्ती, यमक, अनुप्रास यांसारखे. दो अर्थालंकार. शब्दांचा अर्थ व त्यातून उत्पन्न होणारे भावसौंदर्य. उपमा, रूपक, विरोधाभास, व्याजस्तुती इत्यादी. अनुप्रास अलंकार. व्याख्या. एका ओळीत समान वर्णाचा पुनरुच्चार होणे. उदा. चमचमता चांदणे चांदण्यातून चमकते. स्पष्टीकरण. ध्वनीचा पुनरुच्चार अनुप्रास अलंकार. यमक अलंकार. त्या शेवटी समान ध्वनी असलेले शब्द येतात. उदा. खेखेता, दिवस गेला, हसता हसता वे गेला. स्पष्टीकरण. गेला शब्दाच्या शेवटचा यमक सदृश ध्वनी यमक अलंकार. पुनरुक्ती प्रसंग अलंकार. शब्द पुनः पुन्हा येऊन भाव दृढ करतो. उदा. जारे अवघ्या सृष्टीतून जारे दुःखा दूर. स्पष्टीकरण. जारे पुनरावृत्तीमुळे प्रभाव वाढतो. उपमा अलंकार. व्याख्या. दोन वस्तूंची तुलना सारखे समान जसे तशी ई शब्दांनी केली जाते. उदा. तो सिंहासारखा शूर आहे. स्पष्टीकरण. व्यक्तीची तुलना सिंहाशी केली आहे. उपमा अलंकार. रूपक अलंकार. व्याख्या. थेट एखाद्या वस्तूला दुसरी वस्तू म्हटले जाते. उदा. तू चंद्र आहेस माझ्या जीवनाचा. स्पष्टीकरण. चंद्रासारखा न म्हणता थेट चंद्र म्हटले. रूपक अलंकार. विरोधाभास अलंकार. व्याख्या. परस्पर विरुद्ध अर्थ असलेले शब्द एकत्र येतात. उदा. त्या थंडीत उबदार स्वप्न पाहतो. स्पष्टीकरण. त्या आणि थंडी हे विरोधी अर्थाचे शब्द आहेत. व्याजस्तुती अलंकार. टीका करून प्रत्यक्षात स्तुती केली जाते. उदा. वा, किती छान गोंध केलास. स्पष्टीकरण. वरकरणी दोष दाखवला पण भावार्थात स्तुती आहे. श्लेष अलंकार. व्याख्या. एकाच शब्दाच्या दोन वेगळ्या अर्थांनी वापर. उदा. सागराच्या लाटांवर सागर हसला. स्पष्टीकरण. सागर म्हणजे समुद्र आणि व्यक्ती दोन अर्थ. उत्प्रेक्षा अलंकार. व्याख्या. काही गुणांवरून तुलना केली जाते पण सारखे जसे शब्द न वापरता. उदा. तिचे डोळे तारकांसम तेजस्वी होते. स्पष्टीकरण. तारकांसारखे तेज. उत्प्रेक्षा. अतिशयोक्ती अलंकार. व्याख्या. वास्तवतेपेक्षा जास्त वर्णन केले जाते. उदा. त्याने पर्वत हलवला. भाव वाढवण्यासाठी अतिशयोक्ती. शंका अलंकार. व्याख्या. एखादी गोष्ट नक्की ठरवता शंका व्यक्त करणे. उदा. तो देव आहे की माणूस. स्पष्टीकरण. कवीला शंका वाटते. शंका अलंकार. उपमे अलंकार. व्याख्या. उपमा दिल्यानंतर तीच गोष्ट पुन्हा स्पष्ट करणे. उदा. ती फुलासारखी सुंदर म्हणजेच तिच्या चेहऱ्यावर कोमल हास्य. स्पष्टीकरण. उपमा दिल्यानंतर अधिक स्पष्टता. उपमे अलंकार. नकार अलंकार. व्याख्या. नकार देऊन सकारात्मक अर्थ व्यक्त करणे. उदा. तो वाईट नाही म्हणजेच उत्तम आहे. स्पष्टीकरण. नकारातून गुणदर्शन. व्याजोक्ती अलंकार. व्याख्या. विनोदाने उलट अर्थाने बोलणे. उदा. वा, काय वेळेवर आलास. प्रत्यक्षात उशिरा आला आहे. स्पष्टीकरण. उलट अर्थातून भाव व्यक्त. दृष्टांत अलंकार. व्याख्या. एखादी गोष्ट स्पष्ट करण्यासाठी उदाहरण दिले जाते.
उदा. जसा दीप अंधारात प्रकाश देतो तसा शिक्षक समाजाला दिशा देतो. स्पष्टीकरण उदाहरणाने अर्थ स्पष्ट. दृष्टांत अलंकार. टीप. परीक्षामध्ये महा-टीईटी बटा केंद्रप्रमुख बटा एमपीएससी शिक्षक प्रामुख्याने विचारले जाणारे अलंकार. उपमा, रूपक, अनुप्रास, यमक, अतिशयोक्ती, विरोधाभास. खाली अलंकार या विषयावर आधारित महा-टीईटी बटा केंद्रप्रमुख परीक्षेसाठी 20 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न उत्तरांसह व स्पष्टीकरणांसह दिले आहेत. 1. तो सिंहासारखा शूर आहे या वाक्यात कोणता अलंकार आहे? ए, बी, सी, डी. उत्तर बी. उपमा. स्पष्टीकरण सारखा शब्द वापरून तुलना केली आहे. उपमा अलंकार. 2. चमचमता चांदणे चांदण्यातून चमकते या वाक्यात कोणता अलंकार आहे? ए, बी, सी, डी. उत्तर बी. अनुप्रास. स्पष्टीकरण च ध्वनीची पुनरावृत्ती झाली आहे. अनुप्रास अलंकार. 3. तू चंद्र आहेस माझ्या जीवनाच्या या वाक्यात कोणता अलंकार आहे? ए, बी, सी, डी. उत्तर ए. रूपक. स्पष्टीकरण तुलना थेट केली आहे. चंद्रासारखा न म्हणता चंद्र म्हटले. रूपक अलंकार. 4. खेता दिवस गेला हसता हसता वे गेला या वाक्यात कोणता अलंकार आहे? ए, बी, सी, डी. उत्तर ए. यमक. स्पष्टीकरण दोन्ही ओळींच्या शेवटी गेला हा एकसारखा शब्द. यमक अलंकार. 5. जारे अवघ्या सृष्टीतून जारे दुःख दूर या वाक्यात कोणता अलंकार आहे? ए, बी, सी, डी. उत्तर ए. पुरुक्ती प्रसंग. स्पष्टीकरण जारे शब्दाची पुनरावृत्ती भाव वाढवते. 6. तो देव आहे की माणूस या वाक्यात कोणता अलंकार आहे? ए, बी, सी, डी. उत्तर ए. शंका. स्पष्टीकरण वक्त्याला नक्की ठरवता येत नाही. शंका अलंकार. 7. त्याने पर्वत हलवला या वाक्यात कोणता अलंकार आहे? ए, बी, सी, डी. उत्तर ए. अतिशयोक्ती. स्पष्टीकरण वास्तवतेपेक्षा अतिशय वाढवून वर्णन केले आहे. 8. त्या थंडीत उबदार स्वप्न पाहतो या वाक्यात कोणता अलंकार आहे? ए, बी, सी, डी. उत्तर ए. विरोधाभास. स्पष्टीकरण त्या व थंडीत हे विरोधी अर्थाचे शब्द आहेत. 9. सागराच्या लाटांवर सागर हसला या वाक्यात कोणता अलंकार आहे? ए, बी, सी, डी. उत्तर ए. श्लेष. स्पष्टीकरण सागर शब्दाचा 2 अर्थ व्यक्ती व समुद्र. 10. वा किती छान गोंध केलास या वाक्यात कोणता अलंकार आहे? ए, बी, सी, डी. उत्तर ए. व्याजस्तुती. स्पष्टीकरण दोष दाखवून प्रत्यक्षात स्तुती केली आहे. 11. तो वाईट नाही म्हणजेच उत्तम आहे कोणता अलंकार आहे? ए, बी, सी, डी. उत्तर ए. नकार. स्पष्टीकरण नकार देऊन गुण दर्शवला आहे. 12. वा काय वेळेवर आलास खरं तर उशिरा आला आहे कोणता अलंकार? ए, बी, सी, डी. उत्तर ए. व्याजोक्ती. स्पष्टीकरण उलट अर्थातून भाव व्यक्त केला आहे. 13. तिचे डोळे तारकांसम तेजस्वी होते या वाक्यात कोणता अलंकार आहे? ए, बी, सी, डी. उत्तर बी. उत्प्रेक्षा.
स्पष्टीकरण तुलना आहे पण सारखे शब्द वापरलेले नाहीत. उत्प्रेक्षा 14 जसा दीप अंधारात प्रकाश देतो तसा शिक्षक समाजाला दिशा देतो. या वाक्यात कोणता अलंकार आहे? ए, बी, सी, डी. उत्तर ए. दृष्टांत. स्पष्टीकरण उदाहरण देऊन भाव स्पष्ट केला आहे. 15 फुलासारखी सुंदर ती मुलगी कोणता अलंकार आहे? ए, बी, सी, डी. उत्तर बी. उपमा. स्पष्टीकरण सारखी शब्दाने तुलना दर्शवली आहे. 16 त्याच्या ओठांवर हसू फुलले कोणता अलंकार आहे? ए, बी, सी, डी. उत्तर ए. रूपक. स्पष्टीकरण हसण्याची तुलना फुलाशी थेट रूपक. 17 त्याच्या डोळ्यात तारका नाचत होत्या कोणता अलंकार आहे? ए, बी, सी, डी. उत्तर ए. अतिशयोक्ती. स्पष्टीकरण वास्तवतेपेक्षा भावनापूर्ण वाढवलेले वर्णन. 18 तो बोलला नाही म्हणजेच तो सहमत झाला कोणता अलंकार? ए, बी, सी, डी. उत्तर ए. नकार. स्पष्टीकरण नकारातून अर्थ व्यक्त केला आहे. 19 संपूर्ण जग झोपले पण तो विचारात जागा राहिला कोणता अलंकार आहे? ए, बी, सी, डी. उत्तर ए. विरोधाभास. स्पष्टीकरण झोपले व जागा राहिला हे विरोधी भाग. एस माझ्या जीवनाचा दीपस्तंभ कोणता अलंकार आहे? ए, बी, सी, डी. उत्तर ए. रूपक. स्पष्टीकरण थेट तुलना दीपस्तंभाशी केली आहे.